पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। धाराशिव नाशिकच्या जागेवरून देवगिरी बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। अजित पवार, सुनील तटकरेंच्या नेतृत्वामध्ये ही बैठक आता सुरू झालेली आहे। तर राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील या बैठकीला उपस्थित असल्याचं कळतंय। त्यामुळे धाराशिव आणि नाशिकच्या जागेचा तिढा आता सुटतो की नाही हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण या संदर्भात अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर महत्त्वाची खलबत सुरू आहे। तर अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या नेतृत्वामध्ये बैठक सुरू असल्याचं कळतंय आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील बैठकीला उपस्थित आहे। अजित पवार आणि सुनील तटकरे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत या जागांच्या संदर्भात चर्चा देखील करतायत आणि मंथन देखील करतायत। त्यामुळे या बैठकीनंतर नेमकी कशा पद्धतीची माहिती धाराशिव आणि नाशिक जागेच्या संदर्भात दिली जाते हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। धाराशिव आणि नाशिकच्या जागेच्या संदर्भात देवगिरी बंगल्यावर महत्त्वाचं मंथन देखील आता केलं जात आहे। तर अजित पवार आणि सुनील तटकरेंच्या नेतृत्वामध्ये बैठक सुरू असून राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील बैठकीसाठी उपस्थित आहे। तर राष्ट्रवादीच्या वतीने आता धाराशिव आणि नाशिकच्या जागेसंदर्भातली चाचपणी देखील सुरू आहे। ज्योत्स्ना गंगणे आपल्या प्रतिनिधी आपल्याशी जोडल्या जात आहेत, थेट त्यांच्याकडे जातोय। ज्योत्स्ना, धाराशिव आणि नाशिकच्या जागेसंदर्भात देवगिरी बंगल्यावर महत्त्वाची खलबत होत आहे, नेमकं काय घडतंय? अगदी बरोबर आहे शुभम, आपल्या सर्वांना माहिती आहे की महायुतीमध्ये लोकसभेसाठी जे आहे ते शिंदे आणि अजित पवार, शिंदेंच्या शिवसेना आणि अजित पवार गट जो आहे तो सातत्याने प्रयत्न करत आहेत की जास्तीत जास्त जागा आणि त्याचबरोबर जिथे ज्या पक्षाची ताकद आहे तिथे त्या पक्षाची ताकद आजमावण्याचा प्रयत्न जो आहे तो महायुतीचे सगळे मित्र पक्ष करत आहेत। परभणीची जागा असो किंवा माढ्याची जागा असो, त्या दोन जागेची मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आलेली होती। मात्र आता त्या दोन पैकी एक जागा जी आहे ती महादेव जानकर यांना गेल्यामुळे आता अजित पवार गटाने जी आहे ती धाराशिवच्या लोकसभा जागेची मागणी जी आहे ती करण्यात आलेली होती। त्याच संदर्भात अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी मुंबईतील देवगिरी बंगल्यावरती जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वामध्ये अजित पवार गटाची बैठक जी आहे ती देवगिरी बंगल्यावरती सुरू आहे। या बैठकीमध्ये मुख्य करून नाशिक आणि धाराशिव या दोन लोकसभा मतदारसंघाचे पदाधिकारी जे आहेत ते अजितदादांना भेटण्यासाठी आले। महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।